ठाकरे बंधूंच्या युतीची पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडते आहे आणि हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी बघण्यासाठी नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये मनसेचे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्रित या ठिकाणी हा सोहळा बघतायत। TV9च्या माध्यमातून ही संपूर्ण ऐतिहासिक पत्रकार परिषद जी आहे ती सध्या मनसेच्या कार्यालयात बघायला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांची ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि आज तो ऐतिहासिक क्षण या ठिकाणी पार पडतो आहे आणि त्याच्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रितरित्या हा सोहळा अनुभवताना आपल्याला बघायला मिळतोय। विनायक पांडे नाशिकचे माजी महापौर, अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेत काम करता आहात, आपली इच्छा होती की हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत, आज हा ऐतिहासिक सोहळा काय सांगाल? गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी इच्छा होती का आदरणीय राज ठाकरे आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे दोघंही भाऊ एकत्र आले पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होती आणि बाळासाहेबांना सुद्धा स्वर्गामध्ये आनंद होत असेल। हे दोघंही राम लक्ष्मण आज एकत्र होत आहे। तुम्ही बघा महाराष्ट्रात हे दोघंही भाऊ अशी कलाकारी करून दाखवतील का भारतीय जनता पार्टी असो का किंवा दाढीवाला रिक्षावाला असो किंवा आपण बघितलं असेल आता अजितदादा असो, यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मुंबई महापालिकेवर आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। बघतोय अनेक शिवसैनिक आहेत, काय नेमकी भावना शिवसैनिकांची मनसैनिकांची काय भावना? ही जी युती आहे राजसाहेबांची आणि उद्धव साहेबांची, ही जी महाराष्ट्रात बेरोजगारी त्याच्या विरोधातली युती आहे, जी महागाई भ्रष्टाचार त्याच्या विरोधात युती आहे, संपूर्ण महाराष्ट्र अतिशय खुश आहे। मराठी जनतेच्या मनातली युती आहे आणि मराठी माणसाची प्रसार माध्यमांची युती आहे। आपण बघतोय मनसेचे अनेक पदाधिकारी, काय भावना आज? आज खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचा दिवस आहे की सर्व मराठी माणसं आणि सर्व माननीय राजसाहेबांवरती प्रेम करणारे सगळे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, उद्धव साहेबांवरती प्रेम करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आज एक जल्लोषाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि निश्चितच आज तुम्ही जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि हे बाकीचे लोक पक्ष फोडण्यामध्ये ते दंग होते, परंतु आज आम्ही भाऊ म्हणजे दोघं भाऊ म्हणजे विनायक भाऊ पांडेंनी सांगितलं माझी महापौरांनी की दोन्ही भाऊ एकत्र येत आहे, राम लक्ष्मण एकत्र येत आहे आणि आम्ही यांना दाखवू की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रावरती ठाकरे ब्रँडच चालणार आहे। हा सोहळा बघताना नेमक्या काय भावना आहेत? हे दोन्ही तुम्ही लाईव्ह बघतायत, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, काय सांगाल? हे आजचं जे चित्र आहे, हे चित्र बघून सन्माननीय बाळासाहेबांना जो आनंद झाला असेल त्या एका विचाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्यांना खूप आनंद आला आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले आणि ह्या गोष्टीमुळे सर्वात जास्त कोणी सुखावलं असेल तर ते बाळासाहेब असतील आणि आम्हाला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे। अनेक तुमच्या मनसैनिकांना अश्रू अनावर होत आहेत, ऐतिहासिक सोहळा आहे मामा। खरं तर मनसे सैनिकांनाच नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अश्रू अनावर होणार आहे। हा एक ऐतिहासिक क्षण आहे, या क्षणाची मराठी माणूस आतुरतेने वाट बघतोय। आपण बघतोय की अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, काय सांगाल आजचा हा क्षण किती महत्त्वाचा? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली राम लक्ष्मण ही जोडी एकत्र आज येते। हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित असणारी जोडी, पूर्ण महाराष्ट्राचा आज आनंदाचं वातावरण नक्कीच निर्माण झालेलं आहे। यातून नक्कीच BJPचा सुपडा साफ हे दोघं भाऊ नक्की करतील याची आम्हाला सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक यांना हे आहे। आपण बघतोय की या ठिकाणी ही पत्रकार परिषद, हा ऐतिहासिक क्षण, हा सोहळा अनुभवण्यासाठी मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितरित्या मनसेच्या कार्यालयात एकत्र आलेले आहेत। खरं तर अनेक शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांना अश्रू अनावर झालेले आहेत। हा क्षण बघण्यासाठी वर्षानुवर्ष ज्यांनी वाट बघितली त्यांचं हे स्वप्न आज या ठिकाणी सत्यात उतरतंय आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण मनसे कार्यालयामध्ये बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।